जय हिंद मित्रांनो, स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण MSF बद्दल महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर MSF मधून 25,000 मुला-मुलींना SMS आलेले आहेत। तर बघा, त्यांना जॉईन करायचं असेल तर हे व्हिडिओ नक्की बघा। तुम्हाला MSF बद्दल डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये भेटेल। नेमकं MSF ची ड्यूटी कशी असते, किती तास असते, त्याचबरोबर पेमेंट किती असतो, सुट्ट्या किती असतात, ट्रेनिंग कशी असते याबद्दल आपण डिटेल माहिती बघणार आहे। तर बघा मित्रांनो, MSF म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल। मग हे महाराष्ट्र सुरक्षा बलांची ड्यूटी कशी असते, तर यांची ड्यूटी रेल्वे स्थानक, मेट्रोचे स्थानक, सरकारी हॉस्पिटल, त्याचबरोबर VIP बंदोबस्त आणि पोलीस स्टेशन अशा ठिकाणी त्यांच्या ड्यूटी असतात। मग ड्यूटी किती तास असते, तर बघा त्यांची 8 तास ड्यूटी असते। जर 8 तासापेक्षा जास्त ड्यूटी असेल तर त्यांना त्याचा एक्स्ट्रा पेमेंट भेटतो। तर बघा, मग आता त्यांना पेमेंट किती पडतो, तर पेमेंट हा त्यांचा 21,460 रुपये आहे। आता 21,460 हा त्यांचा टोटल पेमेंट आहे। मग त्यांचं PF कटतं 1,700 रुपये, त्यानंतर एसिक हे 150 रुपये कटतं आणि टॅक्स हा 200 रुपये कटतो। अशा पद्धतीनं त्यांचं पेमेंट कटून त्यांच्याकडे 19,407 रुपये त्यांना भेटतो। तर बघा, हा झालं पेमेंट। आणि तुम्ही त्यांची ड्यूटी कशी असते, किती तास असते हे सुद्धा बघितलं आहे। तर त्यांना सुट्ट्या किती दिवसाच्या लागू होतात, मग सुट्ट्याचं नेमकं काय असतं हे सुद्धा आपण बघणार आहे। तर बघा, महिन्यातून 4 दिवस त्यांना साप्ताहिक लागू आहे। म्हणजे महिन्यातून 4 दिवस त्यांना साप्ताहिकच्या सुट्ट्या भेटतात। आठवड्यातून एक साप्ताहिक असते, तर महिन्याचे 4 साप्ताहिक त्यांना भेटतात। त्याचबरोबर त्यांना CL सुद्धा लागू आहे। मग CL हे वर्षातून 8 CL हे त्यांना आहेत। मग हे CL कधी भेटतात, तर बघा त्यांचे 45 दिवस ड्यूटी करून पूर्ण झाल्यानंतर त्यांना CL लागू होते। आता त्यानंतर बघा, CL भेटते, त्यानंतर EL सुद्धा भेटते। आता ELच्या सुट्ट्या किती 15 दिवसाच्या असतात। मग हे 15 दिवसाच्या सुट्ट्या त्यांना कधी भेटतात, तर 11 महिने ड्यूटी पूर्ण झाल्यानंतर त्यांना EL लागू होते। म्हणजे वर्षामध्ये त्यांना 15 दिवस EL घेऊ शकतात आणि 8 दिवस CL घेऊ शकतात। अशा मिळून त्यांना 23 दिवस च्या सुट्ट्या असतात। आता साप्ताहिक हे प्रत्येक महिन्याला 4 असते। तर बघा, अशा पद्धतीने त्यांच्या सुट्ट्या, त्याचबरोबर ड्युट्या आणि त्यांची पेमेंट आपण बघितलेलं आहे। आता याच्या पुढे त्यांची ट्रेनिंग किती दिवसाची असते, तर बघा 45 दिवस त्यांची ट्रेनिंग असते। 45 दिवस MSF वाल्यांची ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना जॉईन करून घेतात। मग आता MSF नक्की कोण जॉईन केलं पाहिजे, आता आपण पोलीस भरती बघत आहे, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मध्ये कोणतीही जर भरती बघत असाल आणि आता तुम्हाला MSF जॉईन करायचं म्हटल्यानंतर MSF धरून तुम्हाला ते सुद्धा भरती करायची आहे। तर मग MSF नक्की कोणी बघायला पाहिजे, तर बघा मित्रांनो, ज्या मुलींचं वय हे 20 वर्षे ते 25 वर्षादरम्यान असेल आणि त्यांची पहिली दुसरीच भरतीमध्ये वेटिंगला होते, त्याचबरोबर आता ह्यावेळेस त्यांचा अभ्यास ग्राउंड चांगला झाला असेल तर तुम्ही MSF मध्ये नाही गेला तरी सुद्धा चालेल। कारण जर तुम्हाला स्वतःवर आत्मविश्वास असेल की बाबा मी ह्या भरतीला लागू शकतो, तर तुम्ही तुमची भरतीची जी तयारी आहे चांगली ठेवा आणि भरतीची तयारी ठेवून तुम्ही पोलीस भरतीकडे लक्ष द्या। कारण तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल की मी लागतो म्हणलं तर तुम्हाला MSF जॉईन करायची काही एक गरज नाही। मग MSF कोण्या मुलांनी जॉईन केले पाहिजे, तर बघा मित्रांनो, ज्यांची भरती शेवटची आहे, ज्यांचं वय आता संपेल आणि ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असेल त्यांनी MSF नक्की जॉईन करा। आता बघा, पोलीस भरती करत करत आपण कोणता तरी जॉब करतो आणि मुलं एखादा जॉब करून भरती बघतायत
मग जर तुम्ही कंपनीमध्ये किंवा कुठं मॉलमध्ये जॉब करून भरती बघताय, तर मग तुमच्यासाठी MSF हे बेस्ट आहे मित्रांनो. तुम्ही जर MSF करून पोलीस भरती बघितलात तर तुमच्यासाठी चांगला आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला एक वर्दी भेटेल, त्याचबरोबर पोलिसांसोबत म्हणजे त्या क्षेत्रामध्ये ड्युटी करण्याचं तुम्हाला करता येईल आणि तुम्हाला तिथून एक मोटिवेशन सुद्धा भेटेल, कारण आपण त्या क्षेत्रामध्ये रोज असतो. त्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आपल्याला तिथून मोटिवेशन सुद्धा भेटतं. आणि आता प्रश्न राहिला की आम्हाला MSF केल्यानंतर जॉईन केल्यानंतर वेळ भेटतो का ड्युटी करून, आम्हाला अभ्यासासाठी ग्राउंडसाठी वेळ भेटतो का. आपण जर एखादा जॉब करून काहीतरी करायचं ठरवल्यानंतर त्याच्यासाठी पूर्ण आपल्याला वेळ कुठंच नाही भेटणार. मग हे मी ड्युटी करून जर तुम्हाला पोलीस भरती करायचं असेल तर तुम्हाला पूर्ण जसं तुम्ही काहीच न करता असा वेळ भेटेल का, तर तुम्हाला काटकसरीनं वेळ काढायचा आहे. तुम्ही पाहिलं असेल की MSF करून सुद्धा अनेक मुलं मुली स्पर्धा परीक्षा, त्याचबरोबर पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये सुद्धा लागलेले आहेत. मग त्यांना जो वेळ आहे तो एक्स्ट्रा भेटला का, तर नाही, याच्यामधूनच काढला जातो. तुम्ही 8 तास ड्युटी केल्यानंतर तुमचा यायचा जायचा वेळ सोडून तुम्हाला जो अभ्यासासाठी वेळ काढायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला ग्राउंडला वेळ काढायचा आहे, जो तुम्ही जर काटकसरीने केलात तरी तुम्हाला वेळ भेटतो. असं काहीच नाही मित्रांनो की जे MSF मध्ये लागलेले आहेत त्यांनी पोलीस झालेले नाहीत, तर जर त्यांनी काटकसरीने केले तर 100% होतात. तर बघा, जर तुम्हाला MSF जॉईन करायची असेल तर तुम्हाला तशी तयारी बी ठेवली पाहिजे की तुम्ही MSF करत करत पोलीस भरतीची सुद्धा तयारी करणार. आणि ज्यांचं आता तुम्हाला शेवटचं जर वय असेल तर बाबा तुमच्यानं होत नसेल की 1-2 मार्कानं मी जरी राहिलो तर मला नंतर चान्स नाहीत असं वाटत असेल, तर नक्कीच तुम्ही MSF जॉईन करू शकता.